नमस्कार. श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आली आहे, परत नवीन बिझनेस प्रोडक्ट. चला मग आता काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला मग. इथं आपण अर्धा कप चिकनी सुपारी घेतली आहे. अशी तुकडे बाजारात मिळतात, ते घ्यायचे आहेत. आणि आता आपण 7 ते 8 दिवस सुपारी भिजत घालायची आहे. पूर्ण सुपारी बुडेल एवढं पाणी घालायचं आहे. रोज पाणी याच्यातलं बदलायचं आहे. 2दा धुवायचे सुपारी आणि वेगळं पाणी घालून त्याच्यात ठेवून द्यायची आहे. जोपर्यंत सुपारी मऊ सूत होत नाही तोपर्यंत भिजवायची. मग तुम्हाला 7 दिवस लागतील, 8 दिवस लागतील किंवा 9 दिवस लागतील. पण 7 ते 8 दिवसात सुपारी छान मऊ होती. अजून पाणी वरपर्यंत घाला, पूर्ण सुपारी बुडायला पाहिजे. आता ही मऊ सूत झाली आहे. एखादी सुपारी चिरून बघा, अगदी मस्त अशी खोबऱ्यासारखी पटपट कट व्हायला पाहिजे. अगदी मऊ किती तुमची झाली आहे हे लक्षात घ्यायचं. आणि अशी मऊ झालेली सुपारी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. फक्त एक तुकडा खाऊन बघा, अगदी मऊ मस्त असं मऊ सूत सुपारी व्हायला पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट. आता चिरलेली सुपारी सगळी घ्यायची. त्याच्यात 1 कप साखर घातलेली आहे आणि आता दोन्ही छान मिक्स करायचं आहे. आणि गॅस सुरू करून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता पहिल्यांदा या साखरेला पाणी सुटेल आणि त्यानंतर पूर्ण पाणी सुटल्यानंतर पाणी आटत राहील. हे महत्त्वाचं आहे. इथंपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. बारीक गॅसवर परता. आज आपण बघतोय की गोडी सुपारी, मिठी सुपारी घरी कशी बनवायची किंवा त्याचा बिझनेस तुम्ही करणार असाल तर करू शकाल. याच्यासाठी आपण चिकनी सुपारी पहिला घेतलेली आहे. 7 ते 8 दिवस भिजत ठेवलेली आहे. जोपर्यंत मऊ सूत अशी मस्त कट करताना एकदम इझी कट व्हायला पाहिजे. तोंडात टाकले की अगदी लगेच अगदी मस्त मऊ सूत व्हायला पाहिजे, खोबऱ्यासारखी. की मग सुपारी आपण काढायची आहे, कट करायची आहे, दुप्पट साखर घालायची आहे. आणि आता आपण परततोय. आता याला छान पाणी सुटलेलं आहे. हे बघा, आता कसं मस्त पाणी सुटत गेलेलं आहे त्याला. आता यामध्ये आपण काय करायचं आहे, लाल कलर घ्यायचा आहे. रेड कलर, रास्पबेरी रेड कलर बाहेरच्यासारखी दिसण्यासाठी 1 पाव चमचा आपण याच्यामध्ये कलर घालायचा आहे. म्हणजे त्याचा रंग अगदी बाहेरच्या सुपारीसारखा येईल. आणि आता हे पाणी थोडं आटायला पाहिजे तोपर्यंत परतत राहायचं आहे. अगदी ज्यांना सुपारी खायची आवड आहे, शौक आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता कधीतरी आपल्याला प्रवासात त्रास होतो किंवा भरपूर जेवण झाल्यानंतर असं काहीतरी छान मुखवास खायचा आहे, तर अशा वेळेला आपल्याला ही सुपारी उपयोगी पडेल. बिझनेस करणार असाल तर अजूनही तुम्हाला फायद्याचा व्हिडिओ आहे. आता काय करायचं आहे, थोडंसं रस असतानाच आपण काय करतो आहे, गॅस बंद करतो आहे. आता या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत. कारण पूर्ण गार होतोपर्यंत हे काय होतं आहे, सगळं छान त्यातलं पूर्ण हे मिश्रण कोरडं होणार आहे बघा. आणि येता जाता मध्ये मध्ये हलवत राहा. गॅस बंद केला तरी पूर्ण कोरडं होतोपर्यंत 10 मिनटात आपलं मिश्रण छान कोरडं होणार आहे. येता जाता मध्ये हलवायचं. आणि आता 10 मिनटानं तुम्हाला दाखवते. हे बघा किती सगळं छान कोरडं झालं आहे मिश्रण. आता आपण या स्टेजला काय करणार आहोत, तर एक चाळणी घ्यायची आहे आणि चाळणी घेऊन हे सगळं मिश्रण चाळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, याच्यातली साखर वेगळी होईल जी जास्त झालेली आहे आणि जी नुसती सुपारी राहिली आहे ती राहील. आता ही सुपारी, आता यामध्ये आपण घालणार आहोत चमन बहार. हे मिळतं. पाव चमचा ते अर्धा चमचा तुम्ही वापरू शकता. ज्यांना स्ट्रॉंग आवडतं त्यांनी थोडं जास्त घाला. पण हे पाव चमचाच मी इथं घालते आहे कारण हे खूप स्ट्रॉंग असतं. त्यामुळं तुम्ही बेताचंच हे वापरा. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही केवडा इसेन्स इथं 1 पाव चमचा वापरू शकता. आता इथं आपण चमन घातल्यानंतर इथं घालणार आहोत पेपरमिंट. आता पेपरमिंट आपण इथं वापरणार आहोत. आता काय करायचं आहे, पेपरमिंटनं ह्याला एक सुंदर चव येते किंवा
माउथ फ्रेशनरसाठी पेपरमिंट हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे काय करायचं आहे, पेपरमिंट एक 3 ते 4 तुकडे घ्यायचे आहेत. आता आम्हाला थोडं कमी लागतं, पण तुम्ही इथं 5 ते 6 तुकडे या ह्याला घ्या. आणि काय करायचं आहे, हे अशा पद्धतीनं असतं, पांढरं स्फटिकासारखं अगदी. आता चमचा आपण नुसता गॅसवर तापवून घ्यायचा आहे आणि तापवलेल्या चमच्यात हे 2-3 तुकडे मी घालणार आहे, की लगेच त्याचा रस तयार होतो, लिक्विड तयार होतं लगेच त्याचं, आणि ते आपण त्या सुपारीत घालणार आहोत. आमच्याकडं कमी म्हणजे स्ट्रॉंग वापरलं जातं, म्हणून मी इथं 2 ते 3 घातलेत. तुम्ही 5 ते 6 कांड्या त्याच्या वापरू शकता किंवा वापरा. आणि आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे. आता तुम्हाला जर फूड ग्रेड पॅराफिन ऑइल मिळालं तर इथं 1 चमचा तुम्ही नक्की वापरू शकाल. म्हणजे अगदी बाहेरच्यासारखं याला टेक्स्चर येतं. मला ते मिळालं नाही. फूड ग्रेड पॅराफिन ऑइल हे मिळतं, तर ते तुम्ही इथं घातलं तर ही सुपारी तुम्ही बिझनेस म्हणून करून विकू शकाल. आता जास्त असं कडक म्हणजे गठ्ठा झाला असेल तर ते हातानं सैल करा. आणि ही तुमची सुपारी द बेस्ट प्रोडक्ट बिझनेससाठी उपयोगीच पडणार आहे. बिझनेस नाही करणार असाल तर घरच्यासाठी एक छान मुखवास तुमचं तयार होणार आहे. पण जे लोक मोठे आहेत त्यांनीच ही सुपारी खावी, कारण ही सुपारी आहे म्हणून. लहान मुलांनी किंवा लहान मुलांना ही सुपारी तुम्ही देऊ नका. पूर्वी आम्ही लग्नाला जायचो, आम्ही लहान असताना, तेव्हा एक छोट्या पाकिटात अशी एक सुपारी मिळायची. मला तेव्हापासून आवडायची, पण तेव्हा आई मला 1-2च तुकडे द्यायची. पण मला तो हे लक्षात आहे, चव आणि वास, म्हणून मला ही आवडती. कधी प्रवासात थोडीशी आपण घेऊन गेलो तरी आपल्याला एक तुकडा खाल्ल्यानंतर बरं वाटतं. सुंदर प्रोडक्ट आहे. बिझनेस करू शकाल, घरगुती करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही, मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि असेच माझे वेगवेगळे व्हिडिओ बघा. किती सुंदर सुपारी झाली आहे बघा. चला आता काय करूया, परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा, बाय बाय.